नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेडिओ कार्यक्रम मन की बातचा 130वा एपिसोड आज प्रसारित झालाय. 2026 मधला पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा पहिला भाग होता. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मतदार दिनाचा उल्लेख करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी मिसिंग असलेल्या नगरसेवकांचे पोस्टर लावून त्यांचा शोध घेतला जाईल असा इशारा दिल्यानंतर कल्याणमध्ये कार्यकर्त्यांनी थेट पोस्टरबाजी करत 4 नगरसेवकांचा शोध सुरू केलाय. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. AIMIM पक्षाच्या सभेत केलेल्या भाषणामुळे सहर शेख यांनी जाहीर माफी मागितली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनला सहर शेख यांनी दिलेल्या लेखी निवेदनाचा फोटो किरीट सोमय्या ट्विट करत माहिती दिली आहे. इम्तियाज जलीलांनी किरीट सोमय्यांची नक्कल केली आहे. मुंब्रा येथील पत्रकार परिषदेत MIMचे इम्तियाज जलील यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांची नक्कल केली आहे. तसेच बोलताना त्यांनी सांगितलंय की फक्त मुंब्राच नव्हे तर आम्हाला पुढील 5 वर्षात महाराष्ट्र देखील हराभरा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा आमदार अनुप अग्रवाल यांनी समाचार घेतलाय. धुळ्यात येऊन जलील यांनी असंच वक्तव्य केलं होतं. आमचं धुळं भगवा झालं असल्याचं अनुप अग्रवाल यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्राला हिरवा करू असं वक्तव्य जलील यांनी केलं होतं. आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. कावीळ झालेल्या माणसाला ज्याप्रमाणे संपूर्ण जग पिवळं दिसतं तसं संजय राऊतांचं झालं असून त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागील दाओस दौऱ्यातील MOU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झालेत, किती गुंतवणूक झाली आहे, प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झालेत असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांनी केली आहे. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आदर्श असल्याचंही त्यांनी म्हटलंय. खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा समितीने डाक अधीक्षक अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली आहे. या बैठकीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर विमानतळ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुलींना पैशाचं आमिष दाखवून हा वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी संबंधित तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी मेहबूब खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.